नमस्कार. आपण पाहत आहात नजर 18 न्यूज. धुळे जिल्ह्यातील धनोर गावातून समोर आलेले हे चित्र केवळ एक आंदोलन नाही, हा आपल्या व्यवस्थेला विचारलेला अत्यंत बोचरा सवाल आहे. ज्या वयात या चिमुकल्यांच्या हातात पुस्तकं, पाटी, पेन्सिल आणि ज्ञानाची स्वप्न असायला हवी होती, त्या वयात या विद्यार्थ्यांना हातात फणक घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी मोर्चा काढावा लागतोय. धनोर येथील जिल्हा परिषद शाळेतील लहान विद्यार्थ्यांनी आज पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. आता प्रश्न फक्त एवढाच नाही की शाळेत पाणी का नाही. प्रश्न आहे, या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिकारासाठी लढायची वेळ का आली. स्वातंत्र्याला जवळपास 8 दशके उलटून गेली. देश चंद्रावर पोहोचतोय. डिजिटल शिक्षणाच्या गप्पा होतात. स्मार्ट स्कूल, डिजिटल क्लासरूम आणि आधुनिक शिक्षणाच्या योजना सांगितल्या जातात. पण दुसरीकडे एका जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांना 2 घोट स्वच्छ पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते. यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते. ही मुलांची चूक आहे का? नाही. त्यांनी पाणी मागितले कारण पाणी हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे पिण्याच्या पाण्याची मागणी करावी. ही परिस्थितीच आपल्या यंत्रणेचे अपयश सांगणारी आहे. अधिकाऱ्यांनी शाळांची पाहणी करायची. स्थानिक प्रशासनाने मूलभूत सुविधा तपासायच्या. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या. मग हे सगळं होत असताना चिमुकल्यांना आंदोलन का करावे लागले. शिक्षणाचा अधिकार की पाण्यासाठी संघर्ष. सरकार शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांची योजना जाहीर करते, पण प्रश्न असा आहे, शाळेची सुरुवातच जर पाण्याच्या प्रश्नापासून होत असेल तर शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या घोषणा किती उपयोगाच्या. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ हवा, त्यांना शिक्षक हवेत, त्यांना पुस्तके हवीत आणि सर्वात आधी त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी हवे. हे मागणे अवास्तव नाही. ही कोणती मोठी मागणी नाही. ही तर शाळेतील मूलभूत गरज आहे. प्रशासनाने आता जागे व्हावे. धनूरच्या या चिमुकल्यांच्या आंदोलनाकडे केवळ एक स्थानिक घटना म्हणून पाहू नका. आज धनूर आहे, उद्या दुसरे गाव असू शकते. प्रश्न एका शाळेचा नाही. प्रश्न आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांचा. जिल्हा प्रशासनाने आणि शिक्षण विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन शाळेत कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांना पाण्यासाठी पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये आणि अशा समस्या इतर शाळांमध्येही आहेत का याची तपासणी करावी. कारण चिमुकल्यांच्या हातात आंदोलनाचे फलक शोभत नाहीत, त्यांच्या हातात पुस्तकं शोभतात. त्यांच्या ओठांवर पाण्यासाठी घोषणाबाजी नको, ज्ञानाची स्वप्न हवीत. आणि प्रशासनाने हे लक्षात ठेवावे, पाणी मागणारी ही मुलं केवळ विद्यार्थी नाहीत, ती उद्याच्या भारताची नागरिक आहेत. त्यांच्या एका घोट पाण्याची व्यवस्था आपण करू शकत नसू तर विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करण्याआधी स्वतःला आरशात पहा. धनोरच्या चिमुकल्यांनी आज मोर्चा काढला, पण खरा प्रश्न असा आहे, उद्याचा इतिहास या आंदोलनाकडे प्रशासनाच्या अपयशाची घटना म्हणून पाहणार आहे की चिमुकल्यांच्या आवाजाने व्यवस्था जागी झाल्याची घटना म्हणून. निर्णय प्रशासनाने घ्यायचा आहे. नजर 18 न्यूज. प्रश्न जनतेचे, आवाज जनतेचा. नाव कृष्णा ठाकरे. मी कापडण्या गावामध्ये खाजानाई नगरमध्ये राहतो. आमच्या खाजानाई नगरमध्ये मराठी शाळा आहे. ही शाळामध्ये अनेक दिवसापासून पिण्यासाठी पाणी नाही आणि हात धुण्यासाठी बी पाणी नाही आणि स्वच्छतागृहासाठी अनेक दिवसापासून पाणीच नाही आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यांना आता कळलं की पाणी विना आपलं काहीच नाही. म्हणून त्यांनी आज त्यांच्या विचाराने धनूर गावातून मोर्चा काढला आणि कापडणे ग्रामपंचायतमध्ये आम्ही निवेदन द्यायला आलो आहेत. कापडणे ग्रामपंचायतीला आमचा हा इशारा आहे. आमचे सर्व विद्यार्थी जमले आहेत म्हणून हा छोट्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे. म्हणून याच्यापुढे आम्ही सर्व गाव मिळून आंदोलन करू आणि इथून पायी आम्ही
धनुरून पायी धुळ्याला जाऊ. आम्ही फक्त धनुरून कापंड्याला ग्रामपंचायतीला भेट दिली आहे. म्हणून सर्व ग्रामस्थांना माझी एकच विनंती, तर आमची समस्या दूर करावा आज आमची मागणी आहे. पिण्यासाठी पाणी, पिण्यासाठी पाणी. येथील शाळेतील मुलांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. या संदर्भात मी गटविकास अधिकारी गणेश चौधरी असे मत व्यक्त करतो की आतापर्यंत धनुर ग्रामपंचायतीकडून इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु धनुर गावाची जी मेन पाईपलाईन आहे त्या मेन पाईपलाईनला लोकांनीच इथल्याच नागरिकांनी अनधिकृत नळ कनेक्शन परस्पर घेतलेले असल्यामुळे धनुर गावामध्ये पाणी पुरवठा होत नव्हता. म्हणून या गावातील या शाळेतील नळ कनेक्शन धनुर ग्रामपंचायतीकडून बंद करण्यात आले होते. पण आज परिस्थिती अशी आहे की इथे स्वतंत्र बोरची आवश्यकता आहे. म्हणून आज आम्ही भूजल सर्वेक्षणचं प्रमाणपत्र घेऊन तात्काळ एक 8 किंवा 15 दिवसामध्ये इथे बालकांसाठी पाण्याची व्यवस्था करू. तोपर्यंत धनुरचे सरपंच महोदय इथे आहेत, त्यांनी कबूल केलेलं आहे, मान्य केलं की तोपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बालकांसाठी ते करून देत आहे. म्हणजे आता मुलांचा काही प्रश्न बाकी राहिलेला नाही.